माणिकराव कोकाटे मंत्रालयात अजित पवारांच्या भेटीला दाखल. माणिकराव कोकाटे राजीनामा देणार का याकडे लक्ष. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. पुणे ड्रग्ज प्रकरण, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका यावर चर्चा होण्याची शक्यता. लाडकी बहीण योजना घोटाळ्यात उपघोटाळा. सरकारी सेवेतून निवृत्त महिलांसह 9,000वर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ. एसआयटी चौकशी करण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न. पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले. जावयाच्या अटकेवरून खडसेंचा आरोप. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची खडसेंची मागणी. केवलकर हा खडसे यांचा जावई असल्याचे आम्हाला तपासात समजले. तोपर्यंत आम्हाला याबाबत कल्पना नव्हती. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं स्पष्टीकरण. पुण्यातील रेव पार्टी प्रकरण. अटकेत असलेल्या खडसेंचे जावई प्रांजल केवलकर यांच्यासह 6 जणांची आज पोलीस कोठडी संपणार. दुपारी विशेष न्यायालयात केलं जाणार हजर. ठाकरे बंधूंच्या भेटीचा पुढचा मुहूर्त गणेशोत्सवाचा. 27 किंवा 28 ऑगस्टला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार. सूत्रांची माहिती. सावली बार प्रकरणी आज ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार. विधान परिषदेत परब यांनीच मांडला होता मुद्दा. वसई विरार शहराचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानी आज सकाळी ईडीचा छापा. डम्पिंग ग्राउंडवर उभारण्यात आलेल्या 41 अनधिकृत इमारती प्रकरणी कारवाईचा बडगा. स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी खटला. पुणे न्यायालयात आज पुन्हा होणार सुनावणी. आजपासून साक्षी पुराव्याला सुरुवात होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.